तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आहे आता बदलापूरमध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आले, तर तुम्हाला मी ती दाखवतो प्रॉपर्टी कशी आहे। त्याच्या आधी बघूया ह्या प्रॉपर्टीचं नाव काय। तर मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे श्री स्वामी समर्थ फार्म। ही जी प्रॉपर्टी आहे ती बदलापूर स्टेशन पासून फक्त 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे। मला मी आता ही प्रॉपर्टी पूर्णपणे दाखवणार आहे। ही प्रॉपर्टी जर तुमचा ग्रुप असेल किंवा तुमचा फॅमिली ग्रुप असेल त्यासाठी बेस्ट आहे। मुळात ही प्रॉपर्टी आपल्याला प्रायव्हेटली पण भेटते आणि जर तुम्ही कपल्स असेल तर कपल्ससाठी पण तुम्हाला आरामात इथं भेटून जातं। तर चला तुम्हाला मी प्रॉपर्टी पटापट दाखवून देतो की प्रॉपर्टी मध्ये काय काय ते। गेट मधून आत आल्यानंतर तुम्हाला इकडे लॉन एरिया भेटतोय। त्यानंतर इकडे आपल्याला बॅडमिंटनसाठी किंवा व्हॉलीबॉल साठी सुद्धा इथं मस्त केलेलं आहे। तिकडे पूल आहे आणि इकडे आपला हा फार्म आहे। इकडे बघा, इकडे मस्त फिश टँक आहे, त्यामध्ये फिशेस आहेत। सगळ्यात पहिले तुम्हाला मी इकडचा हॉल दाखवतो। हॉलमध्ये कसं काय तर हा असा मोठासा हॉल आहे। जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर आरामात तुम्ही इकडे सुद्धा एक्स्ट्रा मॅट्रेसेस टाकून तुम्ही इकडे आरामात राहू शकता। मस्त सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। इंडोर आउटडोर गेम्स आहेत, कॅरम आहे, सोबतच आपल्याला वायफाय सुद्धा आहे, टीव्ही सुद्धा आहे। म्हणजे तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी बरंच काही आहे इकडे। तर चला तुम्हाला आता मी रूम्स दाखवतो कशा काय आहेत। त्यातली सगळ्यात पहिली रूम बघूया कशी आहे। ही काहीशी अशी रूम आहे। मोठा असा बेड दिलेला आहे, ते एसी आहे, वॉर्डरोब आहे तुम्हाला जर सामान ठेवायचं झालं। आणि ह्या रूमला मित्रांनो तुम्हाला बाथरूम नाही भेटत, पण बाकीच्या 2 रूम्सला तुम्हाला अटॅच बाथरूम आहे। पण तुम्हाला एक कॉमन बाथरूम सुद्धा इथे भेटून जातं। हे बघा, इकडे ते कॉमन बाथरूम आहे। आता तुम्हाला मी रूम नंबर 2 दाखवतो। तर ही काहीशी अशी रूम नंबर 2 आहे। इथं सुद्धा तुम्हाला मोठासा बेड भेटतोय आणि ह्याला अटॅच असं बाथरूम आहे। नीट आणि क्लीन तुम्हाला एकदम बाथरूम भेटते। सोबतच तिकडे तुम्हाला गरम पाण्यासाठी गिझर सुद्धा आहे, एसी आहे, वॉर्डरोब आहे आणि इकडून बाजूला डायनिंग एरिया आहे। थोड्या मिनिटात तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर तिसरी रूम तुम्हाला मी दाखवतो। ह्याच रूमच्या समोर आपल्याला रूम नंबर 3 बघायला भेटते। तर ही सुद्धा रूम मस्त आहे आणि इथल्या सगळ्या रूम्सची वाईब वेगवेगळी आहे, तुम्ही बघू शकता। ही बघा, ह्याला सुद्धा अटॅच तुम्हाला बाथरूम आहे आणि इथले सर्व बाथरूम नीट आणि क्लीन आहे। गिझर आहे, एसी आहे, वॉर्डरोब आहे। ह्या रूम नंतर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इकडे डायनिंग एरिया भेटतोय। इकडे आपली शॉर्ट अँड पिकची गँग इथे बसलेली आहे। भेटूच थोड्या वेळात, थांबा जरा। तर तुम्हाला बार्बिक्यू करायचं असेल ना, त्याची सुद्धा इथे सोय केलेली आहे। पण हे पॅकेज मध्ये इन्क्लुडेड नसणार आहे, तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील याचे। फूड मध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन आहेत, त्यामुळे तुम्हाला फूडची कसलीच काळजी करायची गरज नाहीये। किचन सुद्धा इथं आहे, पण किचनचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील। चला तुम्हाला मी किचन दाखवतो। हा काहीसा असं किचन आहे, फ्रीज आहे, जर तुम्ही काय एक्स्ट्रा काय आणलं असेल तर फ्रीज मध्ये ठेवू शकता। इकडे आपली गँग बसलेली आहे शॉर्ट अँड पिकची। तर प्रथमेश, कशी वाटली प्रॉपर्टी तुला? ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स आहे भाई, मस्त आहे, पूर्ण निवांत आहे, शांतता आहे। रूम्स जे आहेत ते खूप क्लीन आहेत, फूड पण चांगलं आहे आणि मेन गोष्ट 10 ते 12 जणांच्या ग्रुपसाठी बेस्ट प्रॉपर्टी आहे। तर नक्कीच व्हिजिट करा। तर मित्रांनो, इकडे मस्त सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे बसायसाठी। तर तुम्ही निवांत संध्याकाळी हाय टी एन्जॉय करू शकता इथे। आणि पूल तर आहेच आपल्यासोबत, सोबतच इकडे आपल्याला म्युझिक सिस्टम दिलेले आहे। प्रायव्हेट प्रॉपर्टी शोधत असाल ना तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे, कारण की एकदम शांतता इकडे, एकदम चिल वाईब आहे इथे। तुम्हाला कसलंच टेन्शन नाही, कसलंच ताप नाही इथे। तुम्हाला सगळं इकडचं दाखवलं जातं। आम्ही इकडचे आउटडोर आणि इंडोर गेम्स आता आम्ही खेळणार आहोत। तर आता क्रिकेट खेळूया आपण। बॉल आणलायस काय? हे बघा, हे गेम्स आलेत आपल्याकडे। गार्डन एरिया आहे मोठाच्या मोठा, तुम्ही इथं क्रिकेट खेळू शकता। इकडे बॅडमिंटन साठी आहे, सोबतच तुम्ही इथं व्हॉलीबॉल सुद्धा खेळू शकता। तर चालू कर फास्ट। क्रिकेट वगैरे खेळून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय बॅडमिंटन खेळायला। पहिला कोण खेळतंय? सोनाली वर्सेस प्रथमेश। हा, चल फटाफट फास्ट, बघू कोण किती मारत्या। खूप आहे। हा बघ, शाबाश। अरे काय शिट, आम्ही फक्त पासिंग बरोबर करू शकतो। आता आउटडोर गेम्स खेळून झालेले आहेत आणि आता आम्ही चालू इंडोर गेम्स खेळायला। आपल्याकडे कॅरम आहे, अजून बरेच आहेत। चला बघूया आतमध्ये काय काय ते। इकडे आता डार्ट चालू आहे। चल स्टार्ट। किती? 5। हा चल, तुझी बारी। 11। चल चल फास्ट। त्या 2च चान्स दोघांना। किती किती? 2 आहेत, 2 आहे म्हणतो। चल, आउट ऑफ झोन आहे। चल, आउट ऑफ झोन आहे तो। नाही, चान्स मीन्स काय नाही। चल चल। अरे काय होते माझं। आता चेंजिंग करून घेतो ना आम्ही। आता चाललोय पूल मध्ये मस्ती करायला। चेंजिंग वगैरे करून झालेलं आहे, आता पूल मध्ये उतरतो आम्ही। बापरे, पाणी थंड आहे। ओ पाणी कसं आहे? थंड आहे?
त्याच्या लाईटी बघा किती मस्त दिसतात इकडे. अजून तरी अंधार नाही झालाय, अंधार झाल्यावर अजून भारी दिसणार आहेत. आता मी तर चाललोय बाहेर आंघोळ करायला. अजून ही लोक काय पाण्यातून उतरायचं नाव घेत नाही. मस्त थंड थंड पाणी आहे आणि इकडचा जो माहोल आहे ना तो या लाईटीने अजून 4 छान लावलेत. भारीच झालाय. मस्त सगळीकडे लाईट आहेत, इकडे सुद्धा आहेत, खाली सुद्धा लाईट आहेत. काय बोलतो प्रथमेश? व्हिडिओ जस्टिस नाही करणार, इकडे या, माहोल जो आहे तो फील घ्या, तुम्हाला ऍक्च्युली ओव्हरच वाटेल. मस्त विजिट फार्म आहे, नक्कीच या. तर मित्रांनो नक्की या फार्मला. आता मी चाललोय आंघोळीला, मला वाजते थंडी. आता मस्त आहे की पूल मधून मजा करून झालेली आहे आणि आता इकडचा थोडा नाईट एम्बियन्स दाखवतो मी तुम्हाला कसं आहे. आणि थोड्याच वेळात डिनर सुद्धा येणार आहे आपला. मस्त लाइटिंग केल्या तिकडे सुद्धा, भारीच आहे. हा जो व्हील आहे ना आपला, हा पेट फ्रेंडली आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे तर तुमचे जर असे पेट्स असतील तर तुम्ही घेऊन येऊ शकता. पूलची लाईट सुद्धा खूप भारी वाटते. मे बी तुम्हाला कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत, पण ऍक्च्युली ही प्लेस खूपच भारी आहे मित्रांनो. मस्तच आहे बघा. हे एक भारी केलं तिथे. मित्रांनो नाईट एम्बियन्स कसं वाटलं नक्की कळवा मला कमेंटमध्ये. तर आता मित्रांनो आपला डिनर आलेला आहे. डिनर मध्ये बघूया काय काय आहे ते. व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही ऑप्शन आहे. व्हेज मध्ये काय काय आहे ते. व्हेज मध्ये आपल्याला इकडे मटर पनीर आहे, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, कांदा आहे, भाकरी आहे. स्वीट्स मध्ये आपल्याला जलेबी भेटते, पापड आहे. नॉनव्हेज मध्ये बघूया काय काय आहे ते. नॉनव्हेज मध्ये आपल्याला ना चिकन भेटते, चिकन ग्रेव्ही आहे, राईस आहे, भाकरी आहे, सोबत आपल्याला एक अंडा आहे, बाकी कांदा बिंदा आहे आपल्याला. आणि स्वीट्स मध्ये आपल्याला इथे सुद्धा जलेबी भेटते. मित्रांनो रात्रीचं जेवण झालेलं आहे. नॉनव्हेज तर होतच भारी, पण व्हेज मध्ये पण बऱ्याच व्हरायटीज होतात. जेवणासोबत एक स्वीट सुद्धा आपल्याला दिलं होतं, जसं की जलेबी होतं. जेवणाच्या बाबतीत तुम्हाला कसलाच कॉम्प्रोमाइज इथे भेटणार आहे. जेवण एकच नंबर होतं. द नेक्स्ट डे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे 8:30 वाजले आणि जस्ट आता मी उठलोय आम्ही. आणि वातावरण बघा किती मस्त आहे. आता थोड्याच वेळात नाश्ता लागणार आहे. नाश्त्यामध्ये बघूया काय काय आहे ते. नाश्ता आलेला आहे. नाश्त्यामध्ये आम्ही काय जास्त मागवलं नाही. आम्ही फक्त आता मिसळ पाव मागवलेला आहे. पोहे किंवा मग बुर्जी पाव तुम्ही मागवू शकता. तर मित्रांनो आता नाश्ता झालेला आहे आणि या सुंदर प्रॉपर्टी मधून चेकआउट करायचा वेळ झालेला आहे. आता तुम्हाला मी इकडचे सगळे डिटेल्स सांगतो की कसं काय आहे इकडचं पॅकेज आणि सर्व काय. प्रायव्हेटली जर बुक करायचं असेल तर मिनिमम तुम्ही 10 जण तरी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हा प्रायव्हेटली बुक करू शकता वीकडेजला. आणि जर वीकेंडचं सांगायचं झालं तर वीकेंडला मिनिमम तुम्ही 15 जण पाहिजे, तेव्हा तुम्हाला ही प्रॉपर्टी प्रायव्हेटली भेटून जाईल. वीकडेज मध्ये तर 900 पासून डे पॅकेजची सुरुवात होते, ते पण विथ फूड आहे. त्यानंतर तुम्ही जर काही स्टे घेत असाल, इकडचे जे पॅकेज आहे ते वीकडेजचं 1600 रुपये आहे पर पर्सन. वीकेंडची प्राइसिंग मी तुम्हाला आता सांगतो. वीकेंडला जर तुम्ही येत असाल तर डे पॅकेज जे आहे ते 1000 रुपीज पर पर्सन आहे, ते पण विथ फूड आहे. आणि जर तुम्हाला जर इथे स्टे करायचं असेल तर 2000 पर पर्सन आहे. आपल्या इथं कपल्सची सुद्धा बुकिंग होते, ते सुद्धा तुम्ही करू शकता. मित्रांनो प्रॉपर्टी कशी वाटली नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला अजून डिटेल्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिलेला आहे, एकदा नक्कीच चेक करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या ह्या युट्यूब चॅनलला. व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम.